आजकाल जॉ साईज खूप लहान होत चालली आहे. तुम्ही पण एक क्लिनिशियन आहात, तुम्ही पण बरेच पेशंट हँडल करता, तर तुम्हाला काय वाटतं की हे असं का होत असावं? की आपण जर प्री हिस्टॉरिक माणूस बघितला आपला, हम्म, हम्म, आदी मानव ज्याला म्हणून, त्याच्यानंतर झालं आपले फोर फादर्स जे आले, असं बघितलं की इव्होल्युशन चेंजेस जे झालेले आहेत. माणूस जो हेफ्टी होता, दणदणीत होता, 6 फूट हाईट होती, correct. जबड्याची साईज मजबूत होती, हम्म, ते दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेले आहे. okay. जबडे छोटे होत चालले, हाईट कमी होत चाललेली आहे, बॉडी स्ट्रक्चर कमी होत चाललेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की आपले फोर फादर्स म्हणा, आदी मानव ही जी लोक होती, त्यांचं जे डाएट होतं ते डाएट वॉज रिच इन फायब्रस फूड होतं त्यांचं, कडक खाणं होतं त्यांचं. जेवढं मजबूत खायचे तेवढं जॉ डेव्हलप व्हायचे, मसल्स ऑफ मॅस्टिकेशन ऍक्टिव्हेट व्हायचे त्यांचे. त्याच्याबरोबर फायब्रस फूड म्हणजे चिविंग भरपूर असायचं. त्यामुळं ती परंपरा बघितली. आजकालची आपण परंपरा बघितली तर आपली मुलं बघा, आपण बघा, जंक फूड, प्रोसेस्ड फूड ह्याच्याकडे आपला कल, पॅक्ड फूड ह्याच्याकडे आपला कल चाललेला आहे. आणि त्यामुळं काय झालं, हा चेंज इन डाएट, चेंज इन फूड, तो शिफ्ट ओव्हरऑल आपल्या माणसाच्या स्ट्रेचरवर अवलंबून झालेला आहे. त्यामुळे हे जबडे लॉक होणं, अक्कलदाढा लॉक होणं, जबड्याची साईज छोटी होणं, हे त्याला रिस्पॉन्सिबल गोष्टी आहेत. राईट.